हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावणार। 13 मे रोजी मतदान। पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरचं निलंबन। बारामतीच्या मतदानाच्या एक दिवस आधी बँक सुरू ठेवल्यानं निवडणूक आयोगाची कारवाई। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर बँकेत 40 ते 50 कर्मचारी आढळले। पक्ष फोडल्यावर घाबरून मोदी मला आणि शरद पवारांना डोळा मारतायत, पण आता तुमच्या गाडीत कोणी बसणार नाही, इंगा दाखवणार। ठाकरेंनी मोदींची ऑफर धुडकावली। पवारांनी ठाकरेंना मोदींची ऑफर नाही तर शिंदे आणि अजित पवारांसोबतचा हा सल्ला। मोदींच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे, त्यामुळे सर्व हिंदूंनो महायुतीला मतदान करा, हा माझा फतवा। राज ठाकरेंचा पुण्यातल्या सभेवरून फतव्यांवरून आरोप। मोदींनी आत्मा सैतानाला विकला का? मोदींना कधी माफ करणार नाही। बाळासाहेबांची नकली संतान टीकेवरून ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालानंतर मोदी सुप्रीम कोर्टावर धावा आणतात, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। अजित पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही। शरद पवारांवर हल्लाबोल करताना राज ठाकरेंकडून अजितदारांची पाठराखण। आमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं तर भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। आमचं सरकार आल्यानंतर मोदी मोठी पूजा करून राम मंदिराचं शुद्धीकरण करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। रामविरोधी लोकांनी आधी स्वतःचं शुद्धीकरण करून हिंदू धर्माला मानतो असं प्रतिज्ञापत्र द्यावं, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। शिंदेंनी परवानगी दिल्यास राजापूर विधानसभेची निवडणूक लढवणार, किरण सावंत राजापूर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक। प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मवियाचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये प्रियंका गांधींची सभा। शिवाजी आढळराव यांच्या प्रचारासाठी आज अजित पवारांची खेडमध्ये सभा। दुपारी 3 वाजता सांगता सभेचं आयोजन। अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडण्याचं बाकी। रत्नागिरी शहराला 13 मे पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा। रत्नागिरीला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात 20% पाणीसाठा शिल्लक। नाशिक आणि वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी। उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी पिकांना मोठा फटका। कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढणार। यवतमाळ, चंद्रपूरला रविवारी गारपिटीचा तर पुणे, लातूर, नांदेड, साताऱ्याला पावसाचा इशारा। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।